नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकडे एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे. तर काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेऊया. 7व्या वेतन आयोगातील DA वाढीबाबतची ही ताजी अपडेट आहे. तर पूर्ण वृत्त बघा. शंका असल्यास कमेंट्स करून नक्की लिहा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. चला मंडळी, व्हिडिओ सुरुवात करूया. राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 4% DA वाढ लागू करण्याबाबतचा आचारसंहितामुळे लांबणीवर जाणार का निर्णय, असे सर्वांना वाटत होते. याबाबत सविस्तर आचारसंहिता, नियम व सरकारच्या घोषणा याबाबत माहिती पुढीलप्रमाणे पाहूया. राज्यातील कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार DA वाढी केंद्र सरकारच्या धर्तीवर लागू करण्यात येते. त्यामुळे केंद्र सरकारने मार्च, पेड इन एप्रिल वेतनासोबत केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकाच्या DA मध्ये 4% वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. याच धर्तीवर राज्य सरकारने DA वाढीबाबतचा निर्णय फक्त राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांबाबत घेण्यात आलेला आहे. तर सर्व राज्य कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या बाबतीत DA वाढीचा निर्णय बाकी असतानाच आचारसंहिता लागू झाल्याने DA वाढीचा निर्णय आता प्रलंबित होईल अशी चिंता कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालेली. कारण आचारसंहिता कालावधीमध्ये सरकारला मतदानाकरिता प्रभावशाली असे निर्णय घेता येत नाही, परंतु DA वाढीकरिता अर्थसंकल्पीय तरतूद असल्यास DA वाढीचा निर्णय घेतला जाऊ शकतो. कारण DA वाढ ही जानेवारी 2024 या कालावधीपासून लागू करणे नियोजित आहे. परंतु आचारसंहिता कालावधीमध्ये DA वाढीसारखे महत्त्वपूर्ण निर्णय घेणे विद्यमान सरकारला अडचणी निर्माण होऊ शकतील. यामुळे DA वाढीचा निर्णय लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. राज्यात 20 मे पर्यंत निवडणूक आहे. त्यामुळे राज्यातील सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना DA वाढीकरिता आणखी 2 महिन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते, अशी आहे ही माहिती. मित्र हो, या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटते, तुम्ही आपले मत कमेंट्स करून नक्की. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र. नमस्कार. मी प्रवीण यादव.